सोलापूर जिल्ह्यासह अक्कलकोट तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। उजनी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। उजनी धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येत आहेत। प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे। दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीवरील अनेक महत्त्वाची बंधारे पाण्याखाली गेलेली आहेत। त्यामुळे काही भागातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून नागरिकांनी अनावश्यकपणे नदी पात्रात किंवा बंधाऱ्यांवर जाणे टाळावे असे आवाहन यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नदीकाठी असलेले जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, शेतातील मोटर पंप, कृषी अवजारे आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, तसेच नदीच्या वाढत्या पाण्याचा अंदाज घेऊन कोणतीही जोखीम पत्करू नये असे आवाहन यावेळेस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। अक्कलकोट तालुक्यातील महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभाग अलर्ट मोड वरती आले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ मदत पोहोचवण्याची तयारी करण्यात आलेली आहे। नदीकाठच्या गावांवर प्रशासनाची करडी नजर असून परिस्थितीचा प्रत्येक क्षणाचा आढावा घेतला जात आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, तसेच पूरग्रस्त भागात सेल्फी काढण्यासाठी किंवा पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये असे देखील यावेळेस प्रशासनाकडून आवर्जून सांगण्यात आले आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे। प्रशासनाकडून पुढील सूचना मिळेपर्यंत भीमा नदी पात्रात जाणे टाळावे, स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची सुरक्षेची काळजी घ्यावी। अशाच वेगवान आणि सडेतोड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।